म्हणे? कोण म्हणे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. काय म्हणायचे? जेव्हा रमाबाईनं जेवणाचं ताट सजवलं, साहेब बसले होते आपल्या लायब्ररीमध्ये, पुस्तक वाचत होते आणि त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे रमाआईने ताट सजवलं जेवणाचं आणि नेऊन दिलं. साहेब जेवण करा एवढं बोलली आणि परत पुन्हा माघारी झाली पाणी आणण्यासाठी. पाणी आणून जेव्हा नेऊन ठेवते तेव्हा बाबासाहेब पुस्तकच वाचत होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, काय अगं वाचनात उरलं नाही, वेळच गबाळ, वेळच गबाळ. थांबर माता एवढं वाचतो गबाळ, थांबर माता एवढं वाचतो. हो वाचनात उरलं नाही, वाचनात उरलं नाही, आणि म्हणून राधा अशी जर करत राहशील तर आपला धंदा व्यवस्थित चालणार नाही. आणि म्हणून कुणाचं ऐकायचं नाही, कुणाकडे पाहायचं नाही. राधा, हे राधा, अगं सोड राधा सोड, काय सोड? अगं सोड राधा सोड. माझे मा एवढ्या लोकांमध्ये सोड म्हणतात ना? का सोड म्हणतात? का पागल समजून राहिली का? का सोड म्हणतात? हा? अगं ह्या शब्दाच्या पलीकडे दुसरा शब्द कोणता आहे? माझ्या शब्दाचा भावार्थ काय आहे? असं काही समोरही आहे का? पहिले ऐकून घे. सांगा बरं. अगं सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सोड, सोड राधा सोड, सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सुखी जीवनात पाहिजे तुला नाही गं. सुखी जीवनात पाहिजे तुला नाही गं. तुला नाही गं. दोघांचा जोड. संसारामध्ये त्या सुखी जीवनामध्ये दोघांचा जोड पाहिजे, नवरा आणि बायकोचा. तेव्हा जिंदगानी चालते राधा, नाही तर चालत नाही. हो का? आणि म्हणून अगं सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सुखी जीवनात माझ्या दोघांचाही जोड, सुखी जीवनात माझ्या दोघांचाही जोड, दोघांचाही जोड. सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. सोड राधा सोड, अशी मारू नको मोड. राधा, या जिंदगानीसाठी जर दोघं व्यवस्थित असलो, कोणाला सांगू? नाही, कोणाला सांगू? सांगा कोणाने? हा? मी हा धंदा करणार नाही म्हणते ना? हे राधा, एवढा हट्ट धरू नको. मग माझ्यासारखा माणूस खराब नाही आहे. मी मी त्या दर्शन शाहीच्या बायकोसोबत जाईन, अश्विनी सोबत वांगे भेटण्याचा धंदा करणे. हेच शिकले. हे राधा, या धंदा आपला पूर्वीचा, याच्यापासून आपली शान आहे. त्या आलू वांगे अगं भरपूर दुकानं निघली आलू वांग्याची. हो का? हो, कधी कधी आपला धंदा पडून जाते. हो, हे हो. बरोबर आहे, हो. हा? म्हणून राधा, आपला धंदा दह्या दुधाचा कसा आहे, काय म्हणतोय? सांगा बरं.
कवड्याचा खेळ नाही होय. खेटल्या कवड्या बसलं चव्हा तू खेळाले राधा. हा संसार सागरापेक्षा खोल आहे राधा आणि त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. हो? आणि म्हणून अगं कामाधंद्यामध्ये नाही पाहिजे असा घोळ, नाही पाहिजे असा घोळ. सोड राधा सोडाची मारू नको, सोड राधा सोडाची मारू नको. झाला बाजार भरला लवकर बाजारी जा. पाटील रामराव, पाटील लमचा पायने जो भिल्ला भिल्ला जो भिल्ला भिल्ला होय घरात होय. पण मी इकडे आवाज आला होय घरात मध्ये. अरे जो भिल्ला भिल्ला तिची उपटून गेले फिरतात. हा, कोण होय? अरे मला नाही ओळखल्या का? हा मला ओळखलं नाही मी ओळखलं नाही बा. तू होय कोण? बापा मला नाही ओळखलं. ए पगड्या, हा तूच माझ्या घरी आला हा आणि चांगला नमस्कार घेऊन राहिला. हा? हा बापा म्हणते मला ओळखलं नाही का म्हणते. पाटील मी माहिती. अरे हा 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 माहिती माहिती माहिती. हा तू तो लगेच दिवसाचा आला. बापा म्हणलं आता लगेच दिवसात गोळी बाळवा म्हणलं मला कसं आहे हा हा हा. पाटलाच्या घराकडे जाऊ काय भेटून जाईल म्हणलं. असं 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 म्हणून असं. तुमच्या घराकडे फिरलो. ए बघ हो का असा का दिसला तुले. अरे पाटील करता ते करा माई म्हणाई नाही ना लोकाची म्हणाई. हा करता ते करा हा. माई म्हणाई नाही ना लोकाची म्हणाई. तुमच्या का आपल्या घरच्या खिडक्या दरवाजा लावून त्या करा. ए पगल्या माझ्या दरवाजाला खिडक्या खुल्या आहेत त्या तू पाहायला आला. अरे ते तुमचे दरवाजा लावले होते तुमच्या का खिडक्या त्या खुल्या होत्या ना. ए मायजन हा. हो का तुझ्या घरी की काही हा? तुझ्या घरी की काही आहे का नाही. पाटील हा आवाज 3 फूट हा आवाज 3 फूट बापरे. गोष्ट करतो 6 फुटाची. म्हणजे 3 फुटाचा तू आहे हा. आणि गोष्टी करते 6 फुटाची आहे. कोणत्या गोष्टी बापा मायाचे थर्र होते. बस म्हणलं तो झोपून जाते. बस म्हणून तर झोपून जाऊ. झोपते. बापा हे कोणतं काही बटन आहे का रे. हा? बटन आहे. बटन म्हणजे माय रिमोटचे बटन आहे. ए माहिजन हा. मी आजवरी ऐकलं नाहीये. बस म्हणलं तर झोपून जाते. अरे तर पाटील तसा धाक तसा धक्का तसा धक्का पाहिजे ना. म्हणजे तो दरार आहे हा. तो ठसका आहे तो हा. डंका आहे. हा. आणि म्हणून तू एवढ्या गोष्टी सांगते. एक काम कर शहाण्या वेळ कमी आहे तू आपल्या घरी जा आणि तो दबका दरारामध्ये पाहू दे. जा बरं. पाटील हा. मेहनत करावे कसून कमाई खावे घामाची. शाबास का म्हणलं. मेहनत करावे कसून हा. कमाई खावे घामाची. हा. की बायको तुम्हाला ऐकत आहे ओळखीची कोणा कामाची. बापरे. बुटक्या माणसा एवढा शान पण सांगून येत ओळखलं नाही. बरोबर हा हा बरोबर हा अहो माहिती नाही ना. पाटील साहेब हे कोण हो? और ओळखलं नाही. नाही बाबा अबे, हे माझी बायको आहे. हे तुमची बायको. हे माझी पत्नी आहे. हे तुमची पत्नी हो आहे. हो हो अरे बाबा का मी तर म्हणलो ही तुम्हाला तिसरी त्या गाडीतून उतरली बाबा. अबे काही बोलते काळजी होते म्हणून. पाटील मी कधी खोटं बोललो का? हो, नाही नाही नाही. मगाशी इतवारातून उतरली म्हणलं हेच असेल म्हणून. मायजन थोडासा झगडा झाला होता आमच्या घरी. हा पण तो झगडा बरं झालं तू आला तर तुझ्या याच्यानं तुझ्या पत्नीच्या याच्यानं माझी पत्नी सुधरून जाईल. हा तू आपल्या घरी जा. माणसानं माणूस सुधारते. खरी गोष्ट आहे खरी गोष्ट. बाईनं बाई सुधारते. बरोबर आहे तुझं. कुत्र्यानं कुत्री सुधारते. अरेचा बहिणी तर काय नाही कुत्रा कुत्रा आला बा. अरे बाबा उतराच्या महिन्यात एका कुत्रीच्या मागे किती कुत्रे राहायचे. हे सर्व चिडी मुंगीले लागू आहे. हाय ना. हो हो तर हे सोड बाकीचं. हा तू घरी जा आणि आपल्या बायकोने घेऊन ये. पाटील मी चटकन जातो ना पटकन येतो. लवकर जा. तेवढी पाटीलला छान आलू पोहा बनवायला. का अनुभवा. छान आलू पोहा. हो नाही नाही केवढ्या कोरणीचा आहे की हा किडेला भेटीचा किडेला वांगा भाकऱ्या घरी आलो तुझ्या घरी आली तर सुपारीचा हा आणि यासाठी आलू पाव बनवतो. त्या दिवशी मला नाही चावत रे माझ्या चिकन सुपारी भरली तुला चापलं दिली घरी. अरे नात्रा येतो ना
चालवण्यासाठी बनवता केळीचा कालवणात बुद्धीचे वडे. आई माझे सर्व खाईल पण तुझ्या केळीच्या कालवण नका. तुझ्या केळीच्या कालवणात मला पोगडी लागली होता. त्या पण घरी आलो भाऊ. अरे घरी आलो गावच्या काजाला हिव लागून तापाच्या. त्या पण मायाची भुरटी मला भेण काका. का मला भेण का हे भुरे म्हणलो. तेव्हा त्या दिवशी गेलो वावरातून आलो पप्पा घरी ठेवलो. हे भुरे म्हणलो चाललो म्हणलो कोथमीला तमाशा पाहायला देव म्हणलं तर 8 रुपये म्हणलं. त्या पण चुली पाशीच होती बाबा. पोळ्या रांधत चुली पाशीच होती पोळ्या रांधत. हे भुरे म्हणलं देणं म्हणलं 8 रुपये म्हणलं. त्या पण तिला गरमी झाली का झाली तर काम जो पेल्ला घुमवला माझं पेल्ला घुमवला. त्या पण तुला पेल्ल्यानं वारा टाकत असं म्हणलं. अरे कोटचे बाबा वारा तो मारलं फेक